माळशिरस तालुक्यातील मार्कडवाडी गावात बॅलेट पेपरवर चाचणी मतदान होण्याची शक्यता आहे। 3 डिसेंबर रोजी बॅलेट पेपरवर चाचणी मतदान घेण्याचा ठराव मंजूर करण्यात आला आहे। चाचणी मतदानासाठी शासकीय कर्मचारी मिळावेत। उत्तम जानकर गटाने तहसीलदारांना निवेदन दिले। गावात राम सातपुतेंना अधिक मतं मिळाल्याने चाचणी मतदानाची मागणी करण्यात आली आहे। मार्कडवाडीत बॅलेट पेपरवर चाचणी मतदान होणार। माळशिरस तालुक्यामधल्या मार्कडवाडीत बॅलेट पेपरवर चाचणी मतदान घेण्यासाठी ठराव करण्यात आलाय। उत्तम जानकर गटाचा स्वखर्चाने गावात बॅलेट पेपरवर मतदान घेण्याचा निर्णय। येत्या 3-4 दिवसांमध्ये आम्ही लोकवर्गणीतून जे काय खर्च येईल ते करून पुन्हा मीडियाच्या माध्यमातून त्यांनी आम्हाला संपूर्ण सहकार्य करावं। मीडियाच्या माध्यमातून आम्ही बॅलेट पेपरवर मतदान घेण्याच्या तयारीत आहे। विधानसभेला मार्कडवाडीमध्ये सातपुतेंना 1008 तर जानकरांना 843 मतं मिळाली। गावात जानकरांचं मताधिक्य, मग सातपुतेंना अधिकची मतं कशी, असा सवाल गावकऱ्यांनी केलाय। या आधीच्या अनेक निवडणुकांमध्ये जानकर गटाला अधिक मताधिक्य मिळालंय असा दावा गावकऱ्यांचा आहे। आमच्या गावात साधारण 24 पैकी 1900 काय पोल झाले, 1905 पोल झाले, तर शंका अशी वाटते की मशीनमध्ये काहीतरी गडबड असली पाहिजे की आम्हाला विरोधकाला एवढं मतदान जाते। 1000 किती 3 डिसेंबरला बॅलेट पेपरवर चाचणी मतदान घेण्याचा गावकऱ्यांचा ठराव आहे। चाचणी मतदानासाठी शासकीय कर्मचारी द्या, गावकऱ्यांचं स्थानिक प्रशासनाला निवेदन। आमच्या गावात 100% परत मतदान घ्यायचं आम्ही सगळ्या गावकऱ्यांचं म्हणून ठरलेलं आहे। तसं तहसीलदार साहेबाला आम्ही निवेदन दिलेलं आहे। प्रशासनाकडून गावातील बॅलेट पेपरवर होणाऱ्या चाचणी मतदानाला अद्याप परवानगी नाही।